बघायला सुद्धा सुंदर असावा आणि तू त्यातला आहेस. तू दिसायला तर सुंदर आहेसच, पण तू अनुभवायला सुद्धा सुंदर आहेस. तुझ्या विश्वास टाकायला काही हरकत, कारण अनुभव आहे ना. मागे पुढे उभा आहे संभारी ताली अनुभव आहे. घालून या हात राहिलो निर्मिला संधी मला तुला आवडायला कारणीभूत आहे. किती आवडतोस मला तू, किती आवडतोस सृष्टीनं फिरे. तुझ्याशिवाय दुसरं काही आवडत त्याला आवड म्हणायची. तुम्ही आमच्यासाठी तुम्हाला न सांगता आमचं चांगलं माझं मित्राला योग्य बरं आलेलं. आता कसं असतंय, दोन चार माणसाला कीर्तन झालं विचारलं ना, अरे बाबा गेल तर कीर्तनाला माणसं होती का ते म्हणते संतांची जी उपमा केली जगद्गुरु तुकोबारायांनी ही सारखा असतो. कारण देव आणि संत याच्यात फरक, देवते संत निमित्त परस्परे एका नामाचीच अंतर आहे. नामस्वरूपी फरक आहे, बाकी काही फरक नाहीये. कारण जसं ना हरकरी संप्रदायाचा विचार केला तर देवापेक्षा संतांना जास्त महत्व आहे. कारण देवाचा नियम आहे भक्ता राखे पायाशी दुर्जनाशी संवाद. पण संतांचा नियम आहे अवतार तुम्हा धराया उद्धराया जन जड जीव. म्हणजे अर्थात ज्ञानोबरायांनी भिंतही चालवली, ज्ञानोबरायांनी रेड्यामुखी वेदही बोलवला आणि ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्या सारख्यांना सुद्धा सामर्थ्याने मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी सारखा ग्रंथ स्थानापन्न केला. म्हणजे ही ताकद आहे. हे सगळं केलं ते संत. अवतार परमात्म्याचाच मानतो संतांना. तू आई आहेस, कुठलाही स्वार्थ न ठेवता प्रेम करतोस, किती देतोस संतांना संतांना, किती कशी अवस्था. म्हणजे आमची जी आवड आहे, आमचं जे सामर्थ्य आहे, की आवड आमची निस्वार्थी असते. आणि आमचं कसं म्हणायचं म्हणजे फार मी कायम सांगत असते, आमच्याकडे अशी अवस्था आहे एक बायकोने नवऱ्याला म्हणावा बाबा माझं तुला फार प्रेम आहे, जरा फळीवरचा स्टोव काढून दे ना, पेटवून दे ना, तुझ्याशिवाय दुसरं काही आवडतच नाही मला. चहाच्या पातेलं दूध पाणी साखर आण ना. किती आवडतोस मला तू काय सांगू, जीव जीव तुझ्यासाठी तू चहा काय आवडतोस मला तू, तुझ्या मला काहीच आवडत नाही. थोडा काका तुला ना, थोडा तू पी, थोडा मला दे. दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवणे ते प्रेम नाही. आता प्रेम आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव तू सगळं काही सांभाळतोय. पावली सांगतात तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता आपली अंते. कारण आम्हाला माहित आहे तुळजापूरची आई भवानी काय आणि पंढरपूरचा विठेवरचा मालक काय, दोन्ही शक्तीशिवाय शिव नाही, शिवाशिवाय शक्ती हे दोघांना परिपूर्ण करतात. आमच्यासाठी विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीर बौद्ध चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बंधू भ्राता कुळीचं दैवत म्हणजे कुळ दैवत. आता महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत ही आई भवानी. आमच्यासाठी आई तुळजाभवानी सुद्धा विठ्ठला इतकी सामर्थ्यवंत, तेवढीच कमी जास्त आम्ही दोन्ही तेवढंच मानतो. आणि आई भवानी केली जगत गणनीय केली.
जिकडे तिकडे दिसतंय तर तू साधा गोष्टी फिरवायची आणि आम्हाला माहिती आहे आता शत्रुत्व कळत नाही, आपलं बरोबर कळत नाही, तुझं माझं कळत नाही, मी मोठा तू छोटा असं वाटत नाही, असं वाटत सगळं काही तुझंच आहे, लहान मोठं कसं गोष्टी मारायला पटकन जात नाही. हे कसं झालं तुझं पाहता तुला वाटायचं माझं आहे. ज्या दिवशी तुझ्या दारी आलो माझं चित्त तुझे जसं तुला पाहिलं
ज्याला घरातली आई एवढी कळली नाही त्याला देवीचं सामर्थ्य कायच करणार आहे. ज्याला बाई कळली नाही त्याला जगत जननी बरीच करणार आहे. अवघड आहे ना. आणि खरं सांगू का फार सामर्थ्यवान माणूस आहे आपण. खूप ताकद आहे आपण अशा धर्मात जन्माला आलोय. डबल आधी देव करायची ताकद ज्याच्यात आहे ना त्याला आपला हिंदू देव राहणार सामर्थ्य आपल्याला असतं. लय सामर्थ्य नाही जर सामर्थ्याने आम्हाला अनुभवता नाही आलं कुठेतरी करून चुकीच्या मार्गाने घेऊन चाललं जातात. ते कळायला नजर फार पवित्र पाहिजे. समदृष्टी घेता समान असं असं चालत नाही. पण माझा देव साध्या वया भक्ती का जनानी का जरी तो कोण आहे कुठल्या जातीतला कुठल्या मुलाचा कुठल्या पंथाचा माझा परमात्मा आमच्याकडे मात्र वाईट आहे. आमच्याकडे कसं आहे दादा अंगाला विश्वास पण डोक्यावर नाही. आमच्याकडे सगळ्या गोष्टी ऍडव्हर्टाइजमेंट करत. कोणी सांगितलं होतं कुठल्या ज्ञानशास्त्र दिवाळीत मोठी साबण वापरायचं तुळजापूरच्या तरी सुद्धा 90% महाराष्ट्र दिवाळीच्या साधनाला मोठी साबणच वापरतो. बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट. आम्ही लहानपणापासून ऐकलं सगळ्यांनी केलं आमचीच असं नाही गेलं. घेत नाही किंवा स्वीकारत नाही. तुमच्यासाठी सत्य महत्वाचं आहे आणि सत्य एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू कल्पना या जगात भासाला नाही किंवा आमची ओळख ठिकाणी पडत असेल तर आम्ही वैष्णव वैष्णव त्याला म्हणावं. माझ्यासाठी सर्वस्वी तूच असावा तुझ्याशिवाय काही नसावं. अगदी मिठी पडले पण तू सांभाळतोस मला माहिती. ही आवड तुझ्या जगात दिसावी एवढं सामर्थ्य मला मिळालं आणि आहे. बघा इतकं कोण कोण सांगा. भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी सगळ्यात सामर्थ्यवंत अधिकार व्यक्तिमत्व एवढ्या अधिकारी असणाऱ्या गवळणी म्हणजे साधारण योगींच्या मुली तपस्वींच्या मुली म्हणजे गवळणी. योगी असणाऱ्या गवळणी त्या गवळणीनं भगवंताला पाहायला जावं देवाला बघावं राहावं नाही तिला घरात यावं सगळी कामं उलटी सुलटी. नवऱ्याने विचारलं काय झालं
काही नाही म्हणे. जेव्हापासून कृष्णाला पाहिलं कामात काही मन लागत नाही. अजून एकदा पाहून येते, कदाचित काम घड होईल. गवळण 5.5-6 वर्षाच्या सुद्धा पोराला काकाला घेऊन देवाला बघायला निघाली. अर्ध्या वाटेत तरी नवरा म्हटला, बाई चाललीस पण आधी जेवायला मार, माझ्या पोटात काही नाही आधी मग जेवण मारून कुठे जायचं तिथे जा. गवळण आहे त्या पावलाने पाठीशी जुन्या काळातली होती. आता थोडंसं अवघड आहे. पण काय आहे महाराज, समाज असा आहे जी बाई संस्कृती मर्यादा संस्कार सांभाळून संसार करते ती लोअर क्लास आहे. पण थोडी जास्त शिकलेली चपल्या घालून चपात्या लागते ती मात्र हाय क्लास आहे. सोसायटी समाजाने खतरनाक मेंटेन केली. देवाला मानणारा मूर्ख न मानणारा शहाणा आहे असं नाही माय बाबा. देवाच्या ठिकाणी फक्त शुद्ध अंतकरण पवित्र नजर भाव प्रबळ लागतो. बघा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवढे गोपाळ आहे. तुकारांचं वर्णन काही लागतं देवाला. गवळणीने जगाला वाटलं नवऱ्याला दरवाजापर्यंत आली, नवऱ्याला सगळं भाव वाढायचा. देवाला भावायला गेली. विष्णुभगवानांना विचारलं, भावीच कसं कृष्णाला मन समाधान कसं का हो म्हणे माय आता काय आलंस पिंटी आहे नीट बघ पिंटीच आहे. आता बघता तर खरं आता बघितलं तर पिंटीच्या नावाला लोणच्याची भरणी होती. आम्हाला लोणच्याची भरणी आणि तर पिंटी होते. गरीब परत गेली पिंटीच्या शिक्क्यावर रडत होता. काकाचा पिंटी आणि शिक्क्याची भरणी एवढी ताकद जर तुझ्या रूपात असाव्या तर मी विचार करतो ज्या दिवशी तुम्हाला भेटशील त्या दिवशी काय असतं. तुझ्या स्मरणात एवढी ताकद आहे. तुला भेटण्यासाठी हा पहिलं पाऊल आहे की तुझ्याकडे दुसरं काही पाऊल नाही. तुझ्यापर्यंत पोहोचता यावं मला भागात यावं. हे बघा देव कधी दिसत नाही. देव ही बघायची गोष्ट नाहीये. देव अनुभवायची गोष्ट आहे. फील करता आलं आणि आम्हाला देव अनुभवायचं म्हटलं की अंतकरण म्हणजे शुद्ध लागतं. आमचं स्वतः अवघड. आम्ही चौकात बसून ही कुठून आली बघ ती कुठली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ हो हो अशी म्हणणारी माणसं आहेत. आमच्यासाठी सौंदर्य बाह्य अंगाचं जास्त आहे आणि या बाह्य अंगाच्या सौंदर्यामुळे जगाच्या मालकाच्या सौंदर्याची ताकद आम्हाला भाषी कळत नाही. आणि अवघड आहे. ज्या माणसाला काहीच कदर करता नाही तो काय प्रमाण करतो तुम्हाला कधी आणि काय ऍटिट्यूड आरोग्य सुचलं ना माझा प्रत्येकाच्या मनामध्ये. प्रत्येकाचं असं झालं अरे मला सगळं माहिती मला कळतं कळत आहे. ज्ञानाचं ज्ञानी योगी असतं तपस्वी आहेत ज्ञानोबा आहे तरी त्यांचं म्हणणं आहे ज्ञानपूर्वक ज्ञान देवाला लागले निवृत्तीने दिले माझ्या तुम्ही देणार आहे कोणाची कृपा आहे. आमचं तसं मान्यच नाहीये. काही माणसं संतांना देवाला कारण त्यांना स्वतःच मोठं करायचं. त्यांना हे सांगायचं नाहीये की मी कोणाच्या कृपेमुळे त्यांना हे सांगायचं की मी मोठा आहे. किती मोठा अहंकार आहे की स्वतः करायचं. संतांना नावं ठेवायचं महापुरुषांना नावं ठेवायचं का ठेवायचं मी मोठा आहे जगाला सांगायचं. आणि यांची अवस्था कशी माहिती आहे का तासावर एखाद्या भाषेचे विरोध नाही म्हणून ही तासाला म्हणलं पटकन काय बोललास तू काय शब्द काय आवड काय वाक्यरचना काय दृष्टांत सांगितले काय सिद्धांत दिले आणि तुझ्यासारखं भारी बोलायला आम्हालाही जमत नाही. एवढं भारी बोलला उद्याच मला काढणार प्लीज पटलं देऊ नये म्हणून. पण एका प्रश्नाचं उत्तर द्या एवढं भारी बोलायला तुम्हाला जमलं कसं ती म्हणलं देवाची कृपा. अरे तासाचं बोलणं कसं आहे आमच्या उपस्थितीच आहे वाईट की आम्ही देवाला मान्य करतोय पण आमची चांगली चालू असली ना की आम्ही प्रत्येकाला द्वेषाच्या नजरेने बघतो. मला स्वतःच अस्तित्व मोठं मला मी शहाणा आहे हे जगाला सांगायचं आहे. संतांचं तसं नाही. माझं पावारा काय थोडं म्हणा बाई शिवान ज्ञानावरांना तुकोबाला सांगतात तुम्ही कोण आहे तुमच्यासमोर अधिकारी आहात तुम्ही. पाशाला गेली आजार पोटावर ताकद तुमच्या हृदयामध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये आहे आणि मी कोण आहे अधिकार सांगाच रे पण मोठेपणा बघा ना. पण या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे फार मोठं कौतुक आहे. तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही. चूक होते मग मात्र आपलीच माणसं साथ सोडायला रिकामी होतात. आपली देत नाही परक्यांकडनं काय अपेक्षा करणार आहे आपल्याकडे. आणि हे जे तुम्ही सामर्थ्याने म्हणताना देव वगैरे देव कधीच कोपत नाही खरंच नाही. आई बाबाने कधी कोपत नाही पांडुरंग परमात्मा कधी कोपत नाही. जगत जननी कोपत तरी कशी
महिषासुराचा मर्दन करताना सामर्थ्याने महिषासुराचा शेवटचा श्वास चालू असावा. हृदयात असलेलं त्रिशूळ आहे त्याच्यामुळे अगदी अगतिकपणे आई असं नाव निघावं. त्यांनी विचारावं, आई सामर्थ्याने म्हणावं, कोणी म्हणावं, महिषासुराने म्हणावं, आई भवानीला म्हणावं. जसं ते आई भवानीला आई म्हणावं, आई भवानीला विचारावं, अरे आई म्हणलास मला तुझं मरण मागायला घेऊ शकत नाही, हे कर म्हणे तुझं, तुला भोगावंच लागणार आहे. पण याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग. तर आई भवानीला महिषासुराला सांगावं, द्यायचंच असेल आई तर पदरात एवढंच जाण आहे, जोपर्यंत तुझं नाव त्रैलोक्यात घेतलं जाईल तोपर्यंत माझं नावही लावण्याचं सामर्थ्य दे. तुझं नोकर म्हणून जगता यावं, अजून आयुष्यात काय पाहिजे. म्हणून आजही आम्ही म्हणतो जगवणारी माय कधी कोपेत का माणसं म्हणजे कसे सर्व चुकवतात आणि देव कोकला म्हणतात. 10 दिवस गणपती बुडवताना बापराव देव सांगत तू नाचला तो काय बरं मारतोय आम्हाला काही कळतच नाही बाबा. आपलं कसं माहिती एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षाची गुरु पाहिजे. खरं तर हाच मी नव्हतो पण म्हणून लोकांना वाटतं काही कळतच नाही. हे बघा महाराज असणं हे प्रारब्धाची देण आहे. या जगात कोणी संत व्हावं एवढी लायकी कोणाचीच नाही आणि असतीलही तर आपल्याला ते कळावं एवढी ताकद आपल्यात नाही. संतांना स्वीकारू शकत नाही किंवा आपल्याला ते कळत नाही, हा आपला बुद्धीचा दोष आहे. संत नाही हा पुढचा प्रश्न आहे. आमची अवस्था कशी आहे, महाराज फॉर्च्युनरमध्ये आला की हुशार आहे, चलत आला की मूर्ख आहे. आमच्याकडे सगळं मेंटेनन्स आहे. प्रेझेंटेशन चांगलं असलं की क्रायटेरिया चांगला, प्रेझेंटेशन खराब असलं लोअर क्लास थर्ड क्लास. या विषयाकडे ताकद आहे महाराज. महाराज मला हरकत नाही वर्षात लेकरू माझा नारळ दिला, हा वर्षाने बाहेर आला म्हणला महाराज वर्ष झालं नारळ घेऊन लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात बोगलू नको. झालं नाही दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला म्हणला पक्का बांधते त्याला 2 नारळ घातला एकदा लेकरू. महाराज म्हणले बऱ्यापैकी माझा नारळ फसच नाही, तुझ्याबद्दल 2 फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजांना आठवलं. महाराज म्हणले काही जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आई शपथ त्याला कळलं तुझी बायको लग्न नाही झालं, तुम्ही सगळ्या किती नाराज. मग मी तुम्हाला सांगते अंतःकरण शुद्ध नाहीये, नजर पवित्र नाहीये, कसं भेटेल बरं तुम्हाला. थोडी नजरही चांगली आहे, शुद्ध अंतःकरण नाही, मत्सर वगैरे द्वेष वगैरे बाजूला काय आपलं. आणि माय तुम्हाला मला समजा तुमची उपस्थिती जास्त आहे, तुमच्यात तर फार ताकद आहे. लय गोडेला माहिती तुम्ही, लय गोडे तुळजापूरच्या तुम्ही तर लय गोडे. तुमच्या आयुष्याचा हेवा वाटायला एवढं गोड आणि सामर्थ्यवंत आयुष्य तुमचं. इतकं प्रारंभ चांगलं आहे तुमचं, इतकं चांगलं आहे. अरे जगाला सांभाळणारी माय तुम्हाला कशी मिळून बसते, एवढी ताकद तुमच्या सामर्थ्यात आहे, इतकी ताकद तुमच्या राहणीमानात आहे. तुम्ही सामर्थ्य कमी असणार तुम्ही पण आपल्याला आपली किंमत कळत. आपलं महाराष्ट्राच्या बाहेरून नवे देशातून देशाच्या बाहेरून माणसाचं दर्शनासाठी येतात. पण आमच्या तुळजापूरचं लवकर जात नाही काही करतात आणि जे जे करतात चांगलाही करू देत नाही. भगवान
अरे चिन्मलीवर मला आला पंढरीच्या वाऱ्या करा देखतो तुम्हाला डोळे येणार नाही तुम्हाला आई रखमाई आणि विठ्ठल समानच मानला आला तुम्हाला आई तुळजा भवानी आणि विठ्ठल समानच मानला आला पाहिजे तुमचं घर आहे आयुष्यभर नारायण नारायण केलं नारायण आयुष्यभर यातच दुधला लागणाऱ्या धाला सात पोर झाली त्याला एकदा कळतंय ना एकदा तुम्ही तुमचा विचार करा कितीदा काय इंद्रावणी बघेचंद्र झाला काळा नारद चुकला चाळा बहिणाचा तेहतीस कोटी देवाचा राजाचं सामर्थ्य त्याच्याकडे 100 यज्ञ करायची ताकद आहे असा असणारा इंद्र चुकून नजर गेली पायाच्या पोटापासून डोक्याच्या केसापर्यंत नजर पडली सगळ्यात यज्ञाचंद्र ससावी बायका त्याला तरी स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली 5 महिन्याची बाळा करून सोडली बुद्धी झाला परिणाम काय आहे त्याला त्याच्या पलीकडे आहे का ते जगाचा बाप ब्रह्म पिता कोण ब्रह्म पिता नाही हो हे निर्माण कोणी केलं विश्वाचा पिता कोण ब्रह्म ना उत्पत्ती ब्रह्माची आहे ना विश्वाचा पिता असणारे ब्रह्म स्वतःचीच मुलगी सरस्वती शाळा चुकून वाईट नजर गेली बाप एक जगाचे पण तेवढा नाही दादा ती होल वर्ल्ड त्या जगात पुष्कळ क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही त्याचं कारण असं ना नजर आहे बापाला सोडलं नाही जगाच्या पण कोण आहे म्हणून विनंती आहे थोडीशी सावधान थोडी पण थोडी तरी आमचा आवडतच आहे आम्ही झोपले नाही रे झोपलेला लावून ठेवायचं सोपं असतं अवघड कोणाला सोम घेतला आपण त्यातलीच होतोय कळतं सगळंच आपल्याला मान्य करायचं नाही कळत कसं नाही माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही सगळं कळत कसं कळत नाही आता मार मारतो त्याला रात्री आणि सकाळी माहिती नव्हतं मारायची एवढं कळत नाही हात पावलं याचा कळतो तिला ना टोपल्यावर शेळीच्या लेट्या समोर नेऊन ठेवायच्या त्याला म्हणायचं चालू नको ताकद वाटते गोड लागतात खा काही करू अगं किती बाटल्या टाकलेल्या असते तेवढ्या बुंदीत म्हणे कळतोच का आणि हे डोक्यातला भ्रम झाला की औषध गोळ्याला आणि इंजेक्शन दारू सुटली बिलकुल नाही इंजेक्शन दारू सुटली असते ना आई भवानीच्या दारात सांगते ह्या माझ्या माय मावल्यांनी मंगळसूत्र विकलं असतं पण इंजेक्शन चांगलं असतं फक्त खरं बोला खरे खरे का मी नाही माऊली नवऱ्याचं असलं की बाई सहन करते म्हणे सगळं माऊलींचं वचन म्हणजे खरं असायचं खरे खरे का संसार चांगला लागतो अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारतो माझं पेटलं की नाही मला जसा संसारात मालक क्षणा लागतो ना माय तसा परमार्थातही मालक क्षणा लागतो तू का म्हणे सोपे शहाणा तो धनी सारखे मालक भेटावे ना तिथं आम्हाला परमात्मा अजून जवळ करताय मालक जया काही कदर नाही तयासी प्रत्येक पुस्तकी काही अशी घडतात अहिक म्हणजे जगणं आम्हाला जगता आलं नाही आणि मोक्षाच्या गोष्टी शिकतोय अवघड जात आहे आम्हाला तर आमचं कर्मच होत आहे नियमाचा ना आदर्श संप्रदानी कर्मानुगमी मनुष्य कर्माने मानणार काही करणार आहोत तरी देवाला लागणारच आहे आणि जो काही त्रास आहे ना जो काही क्लेश त्रास चालू आहे आयुष्यात हे परमात्म्यामुळे नाही एवढं काही सुख आहे ते मात्र त्याच्यामुळे कुठल्या अनुषंगाने देव नाकार करा चालवणं बोलवणं सोडलं ना सुस्वता लक्षात घे अन्न प्रचोदनाला सुद्धा जगतामध्ये आनंद वास करतो ना तो मी जगदीश्वर तो मी कृष्ण तो मी राम तो मी शिव तो मी विश्वेश्वर पंच महाभूत मी आनंद आणि सुरुवात आणि शेवट मी अनंत कारण आणि मला जात असेल तर दुर्भाग्य की तू हे मान्य देवी दिला
पण लक्षात ठेवा, एक दिवस असा येईल जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. पण हा दिवस विठ्ठलाच्या कृपेशिवाय येणार नाही. त्याच्यासाठी मला कळावं, ज्या देहूच्या मातीमध्ये जगद्गुरु तुकोबांना काव्यरचना करू दिली नाही, ज्या देहूने तुकोबांचा गाथा घडवला, त्याच देहूला त्याच मातीमध्ये मंदिर बांधावं लागलं. या संस्थांना सामर्थ्य मालवणीच्या जीवावर असते. तेच संस्कार तेवढा आम्हाला जमणार नाही विठ्ठलाला. पण करावं खरं काय आहे ते. होऊ दे त्रास. सत्याला त्याला होतीच की. सत्याला त्याला त्रास होतो. उजळतो. सत्यानं आम्ही वागलेलं, सत्याशी अतूट कष्ट केलेलं, आई वडिलांची सेवा केलेलं, पाप केलेलं, त्या दिवशी दृश्य बघत असतं आणि प्रत्येक जण आमचं कौतुक करत असतो. तो दिवस माऊलींच्या कृपेने फक्त मंथोनी नवनीता तैसे अनंता वाया व्यर्थ कथा चुकीच्या मार्गाला स्वीकारू नका. व्यर्थ नको. मग कसं सत्य तुकारामनी सत्य कर्माभावे साह्य त्यातही या भय माहित होतं अवलीला तू असावा नसावा संसारी म्हणा. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या. अवली विश्वेश्वराकडे आलात ना, तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या. पाय वाटता मोडला त्यांच्या. बसले थोडेसे शेतकरी आले ना, थोडे शेतकरी तुमच्या तोंडाकडे असं वाटायला की महाराष्ट्राचा महाराष्ट्र जास्त आलाय ते. अजून वेळ आली नाही. संप्रदायावर वेळ नाही. कधी आपल्या शक्तीपरी आपण बोलायला काही झालं नाही. शिक्षणाच्या पायात मोडला काही नवलं. जगाचा मालक करतो म्हणून शेतकरी आहात याचा फार वाईट वाटू देऊ नका. कधीच नाही. शेतकरी तुम्हाला साधं विचारलं, शेतकऱ्याची शेतकऱ्याची काय जाती करायची? शेतकऱ्याची स्वतःच आरोग्य पणाला लावून हे वारकरी शिक्षण घेणारी पोरं शेतकऱ्याची जाती करायची. शेतकऱ्याची वृद्धाश्रमात मायबाप शेतकऱ्याचे का शिकलेल्याचे?
हे कायम लक्षात ठेवा. शेतकऱ्याचं पोरग फाटक्या धोत्रावर बाप सांभाळतं, पण बाप स्वतःच्या मनगटाच्या जोरावरच सांभाळतं, स्वतःच्या घरातच सांभाळतं. तसं नाही, पण कमीत कमी घरात ठेवेल आई बाबाला एवढे तरी संस्कार त्याच्याकडे असतात. कारण आम्ही असे आहोत. अरे एवढं मोठं पण आहे शेतकऱ्याचं, जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर आहे, त्याचा पोटातल्या बैलावर, तो माणसाचा जनावरांनी फरक करत नाही, तेवढं शेतकऱ्याचं आहे. कसं विठ्ठल राखणार नाही? मोठे प्राणी सांगतात शेतकरी आहात ते. अरे जीवनाचा जुगार करून मातीतून सोनं पिकवायची ताकद ज्यावर देते त्याला शेतकरी म्हणायचं. स्वाभिमानात सांगत जा, अभिमानात सांगत जा, विचारणारा कोणी नाही. अरे कोणाचा तुम्ही तेवढं सांगत जगाला आम्ही. अरे प्रामाणिक असणाऱ्या शेतकऱ्याच्या आवडत आहे. स्वाभिमानात होता आम्हालाही स्वाभिमानच शिकवतात. कौतुक करणं सांगायचं. मग शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला काय पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजेल कशाचे पिकाचे हातात. इथे काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, तुकाच लावायचं असतं. एका खात्यात काटा दिसतो, तो काय सॉक्स घालून नांगर धरतो की तुझ्यात काटा दिसायला? तुला 2-4 वेळा तरी लावायला. काटा मोडलाही जिजाला, त्रास झाला पंढरीच्या मालकाला. पहिलं त्याचा नाम जगाचा बाप जुजनार्दन. वैकुंठवरचा विठेवरचा मालक सामर्थ्याच्या नजरेवर रक्कत त्रैलोक्य चालतं. तो पाठीमागे राहतो जिजाच्या. ब्रह्मा म्हणे जिजा काटा दिला तुम्हाला, विठ्ठला कळतंय किंवा कसं सांगू तुम्हाला? माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त पोहोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. तुकोबारांनाच विठ्ठल मानावं तिला आवडी म्हणायचं. आणि तुकोबांना आपली देवी मग पाठीशी आहे जिजा, विठ्ठल जाग्यावर आहे. झालं का म्हणजे तुम्ही थांबलाय अजून? विठेवरच्या मालकाच्या सामर्थ्यवंत पायाने, माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या अधिकाराने आवडीला दर्शन घ्यावं. माझ्या आवडी मातेनं विचारत देवाला आमच्यासाठी थांबला. बघू द्या आता तरी काटा. ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी त्रैलोक्य तरसतं, त्या परमात्म्यानं त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असं त्या बाय आवडीचं. स्वतःचा तुका लावून काटा दिसतो का पाहिला, त्याला एका तुक्यात दिसला नसावा, त्याने 2-4 वेळा लावला. राग सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला आला. तुमची पंधरी वर्ष आहेच, आम्ही एकेलाच मानतो. आमच्यासाठी तीच आहे शिवापर्यंत आमचं मागणं पोहोचवते किंवा आमचं सांगणं पोहोचवते. कार्तिकी एकादश आहे, देव काही उठायला तयार नाहीये. मी विनवणी किंवा संतांनी विनवणी जरा वशिल्याने केली. राही रखमाबाई तुम्ही अधिकार तुमचा लक्ष्मीचे हाती तिसी देवाला काटा बघायला तुला लावायची गरज आहे. पण का वागता असं विठ्ठला? काढणारी आम्हीच आहे. आमच्या तुकोबाच्या अर्धांनी तुळशीपत्र ठेवून तुकोबाने संसाराला कधी विचार नाही केला माझ्याकडे संसाराचा. अशा तुकोबाचा संसार ज्याने सांभाळला, नवऱ्याची साथ नसतानाही जिने सामर्थ्याने संसार कर्तृत्वपणे सांभाळला, अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून आठच केल्याने तर काय गरज आहे संदर्भाला? त्याला विचारला. जिजाऊचा काटा विठ्ठलाने काढला. जिजाऊचा काटा
विठ्ठलाने काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं कारण काही दुरापर्यंत गेलं कळावं आम्हाला. जर तूच राखतोय तर तुझं अस्तित्व मान्य करता यावं. नाही तर सध्याची परिस्थिती अशी आहे, आम्ही देवाचं अस्तित्व मान्य करत नाही, कारण आमचं प्रारब्ध कमी पडत आहे. देव आवडतोय का आवडतोय? बहुत सुकृताची जोडी. नवली सांगतात उगच आवडत नाही. तैसी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार. बाळपणीच भगवंताला सर्वज्ञ वरावं, वर याचा अर्थ आशीर्वाद. ही कृपा त्याची कुठून आली? माझ्या वडिलांची पिढीजात परमार्थ. पिढ्या तुकोबांच्या परमार्थात 8वी पिढी विश्वंभर बाबा. ज्या विश्वंभर बाबांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देऊळमध्ये 8 पिढ्या अगोदर करावी, त्याच परंपरेमधल्या जगद्गुरु तुकोबरायांनी 8 पिढ्यानंतर त्याच मंदिराचा जीर्णोद्धार करावा. हे प्रारब्ध आहे. वेद पठण करणारा कुळ आहे ज्ञानोबरायांचं. त्यांच्या पोटी ज्ञानोबरायच जन्माला येणार आहे. आम्हाला तो आवडतोय, प्रारब्ध चांगलं आहे. काही माणसं म्हणतात सप्ताह आहे सप्ताह इथं गलीत शेजारी, पण आपल्याला कसं पटत नाही. काही म्हणतात गेलतो मजा घेऊन आलो, काही म्हणले बसलो मन चांगलं, काही म्हणले शिकत बसलो कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, सुखावत नाही, स्थिरावत नाही. मायबापाला तुमचा दोष नाही. माऊली सांगतात हेच पूर्वजन्मीचं पाप आहे जे या जन्मात देवाचं नाव घेऊन तुझं पाहता की मला तू आवडतोस, तुला पाहावंसं वाटतं, तू देखणं दिसतोस. हे पुण्य आहे. तुझ्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. माझी व्यवस्था आहे, कारण प्रारब्ध चांगलं आहे. तुझी आवड का आवडतोस? गुणगायीनं कधी सदा माझे डोळा. जेव्हा तू पाहायला गेलास तेव्हा कळलं तुझ्या इतकं सामान तू किती सांभाळतोस रे. जुनं भजन आहे बघ. लेकरांची सेवा केली सत्याई, लेकरांची सेवा केली सत्याई. कसा
फक्त इमानदारीने सांगा हे समाधान दुसरीकडे मिळणार आहे
आणि प्रामाणिकपणे सांगा, अशी माझ्या कचकच कानाला येणार? अरे मग कशा अख्खं दृश्य बंगार गेलं तुझ्यासाठी तुझ्यासाठी गेले नारळ कशा दिले. कलाकार वाईट किंवा गाणी वाईट असं मला म्हणायचंच नाही. जुनही होतं की पहिली लावणी असायची, लावणी बोलली अभंगा, रस असायचे, काहीतरी सामर्थ्य असायचं. आता तसं नाहीये. तुझी गाणी कोण होती? तुम्ही मला सांगा, कचकच खाण्यात काय जाणवत होतं? जाणवत काय? शब्दांमध्ये काहीतरी ताकद असावी. आणि मी म्हणतो जसं जमेल तसं प्रमुख देवाचंच नाव आहे. कसं करावे ना मुखात नाव, आणि मुखात कसंही नाव आलं तरी पुण्य, पुण्याची देवाचं नाव कुठेच मुखात येत नाही. त्यासाठी देवाची आवड असावी.
आणि इतकी असावी तुकोबराय सांगतात तुझा शक्य कसं काय झालं? अहो एवढं असं ह्याच्यात एकाच ठिकाणी नजर थांबणं शक्य नाही, सोपं नाही. तुकोबराय म्हणले सोपं आहे हो, माझे चित्त तुझे तुझे चरण देख लिया भाग गेला सगळं मिळालं माणूस पळेल सगळं मिळालं जास्त मिळालं पण नाही ना थांबा कुठेतरी भक्ती झाल्यावर थांबा गेली अहो देव पाहिलं भक्ती झाली होय सारिका निराळे नाही वेळ आलीच नाही माऊली म्हणतात बापरकमातीवर विठ्ठलाची आपल्या संसारी करून ठेवला हरिभक्ती म्हणत जा आपले शिवाय सत्याचं नाही येते संसारी सौ याचा अर्थ सारखं आहे सारखं म्हणजे मी पंढरीला जावं विठेवरच्या मालकाला पाहावं त्याची वारी करावी त्याचं नामचिंतन घ्यावं देवाला एवढा सामर्थ्यवंत अधिकार दिला हे या ज्ञानभक्ती सहज तत्व एक वटलामज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे वटला याचा अर्थ अगदी सामर्थ्याने माझा झाला कधी झाला भक्तीने ज्ञानाने तुझ्यापर्यंत पोहोचवलं जोपर्यंत तुझ्यापर्यंत आलो तुला कळलं त्या दिवशी कळलं मी कोण आहे ज्या दिवशी कळलं मी कोण आहे त्या दिवशी कळलं तू कोण आहे त्या दिवशी तुझा आणि माझा सहज संबंध कळला त्या दिवशी कळलं अवतार पांडुरंग तुझ्या घरी आल्यावर काही राहायचं नाही सर्व सुख जाते अगदी सामर्थ्याने अधिकाराने किंवा कुठलीच काळजी न करता निश्चिंत राहू तुझ्यापर्यंत पोहोचावं तुझ्यापर्यंत आलो इतकं निश्चिंत झालो देवा काय सांगावं तुला जाऊ देवाची यादावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारेल तुझ्या दारी आलो आणि कळलं तू सांभाळतोस काळजी करण्यात मजा पिता भीष्माने वचन दिलं कृष्णाला काही करत देव अर्जुनाच्या रथाचा पाय गेला मानावर अर्जुनाला मारला चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला देवाला सहन झालं तेव्हा सुरक्षित चक्र
फिरवलं. भीष्माने विचारलं, देव असून वचन मोडलं? देव म्हणले स्वतःच वचन मोडेल, पण डोळ्यात देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. माझं सगळ्यात मोठं वचन भक्ताचं रक्षण करणं आहे. मग एवढं सामर्थ्य जर देव आमचं टिकवत असेल तर का हरकत आहे? मग आम्ही म्हटलं, दादा जे काही आहे ते तुझ्या खुशीच आहे. मग दृष्टीने फिरे आम्ही कुठे पडत नाही. आता कुठेच नाही महाराज. माझी चित्त तुझ्या चरणावर तुझ्या मस्तकावर ठेवून आणि सोडून दिलं. आता तिसरं काही नाही म्हणे. माऊली सांगतात ती लवणाची कुंजरे सुरलिया सागरे नदीची माघारे परती जेवी. मिठाचा हाती गेला, सागरात नेला, किंवा धुतला आणि माघारी आणून दाखवला. तुम्ही आहात का? तुम्ही कीर्तन लक्ष देऊन ऐकताय ना? ऐकूच गरज असते. उगाच बसण्यात म्हणजे हाती कशाचा कुठं सागरात धुतला आणला. हाती कशाचा मिठाचा हाती सागरात बाहेर येईल का? लवण मीठ कुंजरे हत्ती ती लवणाची कुंजरे सुरलिया लवण सागरे नोहेची माघारे हत्ती सुखदाय म्हणतात. आमची तसंच पर्सनल एक्सपिरियन्स आणि काय लोक तोंड गोड बोलतात ना. कीर्तन झालं की म्हणणार ताई छान कीर्तन झालं, ताई मंडपावरच. आता याची अक्कल द्यायला पाहिजे. जो म्हणला त्याला जीवनात कीर्तनच पाहिजे काय. माझं म्हणणं असं आहे, लोकांचं बोलणंही मनावर घेऊ नये आणि लोकांचं कौतुकही मनावर घेऊ. स्थिर राहा तुम्ही.
जिकडे यायचं सदाशिव प्रामाणिक आहे, जोपर्यंत सदाशिव प्रामाणिक आहे विठोबाचा मालक तुमची साथ सोडणार. जे काही अशी आहे ना अशीच आहे, तशी आहे ना तशीच आहे. ते ब्रह्मचर्याला खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ करा. दूर लवकर भेटते तुम्हाला. हे जमत नाही, मला हे जमत नाही, हे खात नाही, ते खात नाही, सगळं खातो, नजरेच्या आड खातो, सगळं खातो, सगळं करतो. तू फक्त नजरेच्या आड करतो आणि नजरेचं सोडतो. आमचं फक्त तुला आपल्याला दिसतं, तुझं दिसत मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, मी इथं बसत नाही, मी आसनाशिवाय बसत नाही, मी ह्याच्याशिवाय बसत नाही. आपल्याला हेच लागतं, आपल्याला हेच खायला जमत नाही, आपल्याला चहा जमत नाही, दूध जमतं. वा बरोबर आहे. चहा दुधाची किंमत असते. विनंती आहे, जे काही स्वतःची प्रामाणिक आहे. सामान्य मुलगी ना आपण सामान्य कीर्तन परंपरेला पदरात पडलं भाग्य सामान्य आहे. तुमच्या मुली तशी थोडं आम्ही हे लक्षात घ्यायचं. ते तुमचं फळ आहे. महाराज बाबाच्या पायावर लेकरू होतं अशी महाराज बाबाच्या पायावर पोरं झाली असती, बायको तिच्या बरोबर केली असती. नवसी कन्या पुत्र होती. माझे चित्त तुझे तुम्ही कुठे असो आसोनी पंचरी वेगू परिस्थितीमध्ये देवाला न विसरावं एवढी ताकद तुम्ही निर्माण केली ना. विठोबाचा मालक तुम्हाला येऊन रक्षण करणार. फक्त कुठली स्थितीमध्ये विसरायचं पण त्याच्या कसं आहे त्याच्यात पद्धतीनं कोणी सांगा शब्दाच्या वर्णन करतात. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार आला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल, त्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मोठी पडली आपोआप तुझं झालं. तू सांभाळतो म्हणलं मी कशी चिंता करायची, मालक आहे म्हणलं काय पण चिंता करायला आणि आमच्यासाठी एकच मालक आहे. मृत्यूला
माहित आहे मला एकदा त्याच्याजवळ गेलं की वेगळं करत नाही तो कधीच नाही जातं मी तो बोलत कानापात्रेचा नीच करून लोकांनी लिहिलं बाबा वाईट वाटलं कानापात्रेला मस्तक ठेवलं ज्ञानोबांच्या चरणावर विश्व माऊली आहात म्हणत होते ती इमानदारीने सांगा काय चुकलं माझी विशिष्ट जन्माला आलेल्या माझी चूक आहे मला माझा बाप माहित नाही त्यात माझी चूक आहे आजही लोक नीच कोळातून हिणवतात काय माझं वाईट झालं लहानपणापासून देव आवडतो यात माझं काय चुकलं मलाही पंढरीच्या मागची रस आहे मलाही वाटतं पंढरीच्या मालकाला भेटावं माझं काय चुकलं सांगा समाजाला वाईट वाटतंय पंढरीने सांगावं कशाला चिंता करता जाऊन उभे टाका विचारलं तुम्हाला कोणी बाप कोण तर सांगा विटेवरचा मालक माझा बाप आहे पण लक्षात ठेवा एकदा तिथे गेला दृष्टी न पुढे पुन्हा माघारी येता चकारात्मक चाल गळ्यात पुन्हा हातात चुकल्या सामर्थ्याने काढ असतं पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही कर्नाटकात कानडा राजा दर्शनासाठी बिदरचा राजा जसं दर्शनासाठी आला एवढी सुंदर देखील पोरगी बघितली कोण आहे पेशची आहे बोलवला मला भेट नाही पेशची आपला हात जेव्हा चाकरी कानापात्र करतात मंदिराच्या बाहेर त्यांना चौचक टाकलं महाभागात जाऊन जायचं कुठे आज पहिल्यांदा महाभाग मांडलं आज पहिल्याचा गाडा ओलांडला आज पहिल्याचा याची डोळा जगाचा मालक राहिला आज पहिल्यांदा त्याची भेट झाली जीव दिला विचार केला समाज बाजूला काढली याची चिंता आहे पण शरीर होईल आणि परमात्मा आणि मी माझा नव्हता देवाची आणि माझी देणार नाही क्षणात मालकाच्या जीवनावर देवाच्या पायावर नेली करून गेली मारायची बाहेर मारायची बरी आठवतच नेली लोकच होती काढलेला अन्याय करेल सुंदर शेजारी आनंद झोपले माझ्या जीवनावर काय करायला हवं आज्ञा आहे माझी समाधी माझ्या दर्शन घेतलं की झाडाची फांदी आडवी लागतो तुम्हाला त्या फांदीला मस्त पुढे जाता येते ती फांदी कानापाच्या समाधीवरचा वृक्ष आहे त्याची फांदी आडवी आहे
म्हणतात नामदेवराय म्हटले कटेवरी करा नाही जगाचे लगी मेयाचं दर्शन की कोण छाटछूट पोरगी हिला का मस्तक लावायचं नामदेवरायला भगवंताने समजावलं ना तुमच्या चरणावर देह सोडला किंवा माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून हिला मस्तक लावायचं हे त्याचं तुमची आवड सोडणार माझं सगळं वचन आहे तुमचं नामोच्चारण घ्यायचं बंद करणार मग काय परमात्मा कधी त्याला वेळ करत नाही काय करावं माय जगजननी असणाऱ्या आई बाबांच्या प्रांगणामध्ये सुंदर कीर्तन सोहळा भाग्यवान आहे आईच्या चरणात नामाच्या कीर्तनाचा जागर करायची ताकद मिळाली सुंदर चालवलेला सत्ता गेली 4 वर्ष नियमितपणे तुम्ही करताय गोड नियोजन आकलनामध्ये करताय तुम्हाला सर्वांच्या मनस्वी माणसाची संख्या किती आहे हे महत्त्वाचं नाहीये त्यांचा भाव किती असतो त्यांची आत्मीयता परमात्म्याविषयी किती हे महत्त्वाचं आहे आणि अर्थात तुमची परमात्म्याविषयीची आत्मीयता तुमच्या उपस्थितीमध्ये जाणून पडत आहे पण अगदी साधारणपणे तुम्ही मन लावून कीर्तन ऐकता तर जगावर साष्टांग करणार तुम्हाला सर्वांच्या मनस्वीला सुंदर टाळकरी गोड गायना चाहिए उत्कृष्ट मृदंगवादक सगळ्यांच्या मनस्वीला आमचे जे दादा महाराज असतील त्याचबरोबर हरिभक्त आहे दादा असतील अगदी गोड सुंदर ज्याचं गायन आहे आमचे हरिभक्त परायण वैभव दादा असतील ज्याचं तेजचे वैभव दादा अगदी लहानपणापासून म्हणजे प्रसिद्धीच्या अगोदरच्या काळापासून जे आम्हाला सामर्थ्याने साथ करतात आणि खरं सांगू का वैभव येतं जातं हे टिकतं असं काही नाही येतं जातं नाही दुसरं वैभव हे वैभव नाही वैभव म्हणजे आज पण तरी सुद्धा कमी जास्त वैभवाचं सुद्धा वैभव मला साथ देतात हे अगदी सामर्थ्याने सगळीच तुम्ही मंडळी सगळ्यांच्या मनात साष्टांग दंडवत अगदी तेजी दादा महाराजांची वारकरी शिक्षण संस्था ही वारकरी संप्रदायाची तुरा पिळवायची एवढी सोपी नसते हे पुढे शिक्षण देतात आणि वारकरी संप्रदायाचा थोडासा वाटा आपल्याला तुम्ही पांग पिटावं पिटेला असं नाहीये पण जेवढं काही करता येईल म्हणजे ही लेकरं पुढे जाऊन भगवंताचं नाव तरी घेतील पैसे कमावतील प्रसिद्धी मिळाली आमचा भाग आहे मिळेल ना मिळेल ही लेकरं धर्म आणि मायबापातील हा विश्वास मात्र आम्ही सामर्थ्याने देऊ शकतो अगदी सामर्थ्याने चांगल्या दादा असतील दोनही पहाड्याची आणि कीर्तनाजवळी विवेकरी असतील मनस्वी खूप सुंदर उत्कृष्ट पथकावान चरणी वाजवला हरिभक्त परायण योगेश दादा आताच म्हणतोय योगेश दादा अगदी गोड सुंदर पथकावान चरणी वाजवला अगदी शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद त्यांच्या पोटांमध्ये आहे मनस्वी आभार आणि तेवढाच नवलवली त्यांचा स्वभाव त्यांच्या मनस्वी आभार माझे वडील ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व कर्तृत्व सामर्थ्य आहे आयुष्यभर त्यांच्या ऋणात ऋणी बसलेली सगळी मंडळी माईकवाले दादा सचिनवाले त्यांचे सुद्धा मनस्वी आभार त्याचबरोबर संत श्रेष्ठ युट्यूब चॅनल वाटतं अगदी कीर्तन सेवा महाराष्ट्रापर्यंत पोहोचायचं ज्यांनी बसा उचलून ते काम पार पडतात
त्या स्वतंत्र श्रेष्ठ युट्यूब चॅनलच्या दादांनाही मनस्वी आभार. सगळी मंडळी फक्त एक लेख म्हणून विश्वासाचा झाले. खालीच वाट ज्याचा सप्ताह ना ती माझी तिथं बसलेली आई भवानी त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार सप्ताहामध्ये सामर्थ्य नाही. तुम्ही नाही पाहिलं तरी इतकी बघितल्याशिवाय राहा. तुम्ही एवढं गोष्ट सप्ताह करता तुमच्या मनस्वी आभार. हीच गुरु असेल तर क्षमा सेवेला Thank you.